श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। लवकरच 2026 या नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे। इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात झाली की पहिला सण येतो तो म्हणजे मकर संक्रांत। आणि मकर संक्रांतीचा सण हा महिलांसाठी खूपच मोठा आणि महत्त्वाचा दिवस आहे। मकर संक्रांत हा सण पौष महिन्यात येतो, जेव्हा सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्या शुभयोगाला मकर संक्रांत असे म्हटले जाते। आणि या संक्रांतीच्या दिवसापासूनच सूर्याचं उत्तरायण सुरू होतं आणि उत्तरायणाचा काळ हा अधिक शुभ आणि पवित्र मानला जातो। मकर संक्रांतीपासून दिवस हा तिळातिळाने वाढतो असं म्हणतात आणि रात्र ही लहान होत जाते। मकर संक्रांतीला तिळगुळ खाणे या दिवसाचे मुख्य वैशिष्ट्य आहे, जे जीवनामध्ये गोडवा आणण्याचे प्रतीक आहे। तिळगुळाचे लाडू व पोळ्या बनवून देवांना नैवेद्य दाखवला जातो। पौराणिक कथेनुसार या दिवशी शनिदेव आपल्या पुत्राला भेटायला गेले होते, म्हणून शनिदेवांची पूजा करणे देखील या दिवशी अत्यंत फलदायी मानले जाते। यामुळे पितृदोष हा दूर होतो आणि मानसिक शांतीही मिळत असते। तसेच पौराणिक कथेनुसार या मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीने संक्रासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता। यामुळे वाईट शक्तीचा नाश होतो असे देखील मानले जाते। मकर संक्रांतीचा सण हा आपल्या भारतातील एक प्रमुख सणांपैकी एक आहे आणि हा सण महत्त्वपूर्ण मानला जातो। म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2026 ची मकर संक्रांत कधी आहे या संक्रांतीची संपूर्ण माहिती सांगणार आहे। यंदा 2026 मध्ये मकर संक्रांत कशावर आली आहे, कोणत्या रंगावर आली आहे, त्यामुळे आपल्याला कोणता रंग हा वर्ज्य करायचा आहे, तसेच मकर संक्रांतीच्या काळामध्ये कोणती कामं चुकूनही करायची नाहीत किंवा कोणती कामं आवर्जून करायची आहेत, तसंच संक्रांतीचे वाहन काय असणार आहे, तसंच मकर संक्रांतीचे फळ, पुण्यकाळ, वस्त्र, शस्त्र, वय, नाव तसेच दान काय द्यावे आणि या संक्रांतीच्या काळामध्ये कोणकोणत्या गोष्टी केल्या जातात, कोणत्या गोष्टी करू नयेत, त्याचबरोबर यंदा मकर संक्रांतीला कोणते शुभ रंग असणार आहेत, कोणत्या साड्या आणि बांगड्या चुकूनही घालू नयेत, अशी ही संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा। त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर पहा, यावर्षी बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी मकर संक्रांतीचा सण हा साजरा केला जाणार आहे। या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते, म्हणजे सूर्य हा पूर्वेलाच उगवतो, पण तो थोडासा उत्तरेकडे झुकलेला असतो आणि या मकर संक्रांतीपासूनच वातावरणातील थंडी जी आहे ती हळूहळू कमी व्हायला लागते। तसंच संक्रांतीपासून दिवस हा तिळातिळाने मोठा होत असतो आणि मकर संक्रांत या सणाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे हा सण कायम दरवर्षी 14 जानेवारीलाच येतो। क्वचितच एखाद्या वर्षी तो 13 जानेवारीला किंवा 15 जानेवारीला येतो, पण असं क्वचितच घडतं, पण दरवर्षी मात्र हा सण 14 जानेवारी रोजीच साजरा केला जातो। यंदाही 14 जानेवारी 2026 बुधवारी मकर संक्रांत साजरी केली जाणार आहे। मकर संक्रांत पौष महिन्यामध्ये येते, तर यंदाची मकर संक्रांत पौष कृष्ण 11 रोजी दुपारी 3:33 सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे। संक्रांतीचा पुण्यकाळ बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3:06 पासून सूर्यास्तापर्यंत आहे आणि या दिवसापासून दिवस हा हळूहळू मोठा होतो आणि रात्र ही लहान होत जाते। तसेच मकर संक्रांतीला स्नान आणि दान या दोन गोष्टींना मुख्य महत्त्व दिलं जातं। या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं खूपच पुण्यकारक मानलं जातं। तसेच या दिवशी आपण आपल्या यथाशक्ती दान केल्याने सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात आणि आपल्याला अनेक पटीने पुण्य प्राप्त होते। यासोबतच सूर्यदेवांचा आशीर्वाद हा देखील आपल्याला प्राप्त होतो। मकर संक्रांतीचा सण हा खास करून स्त्रियांसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो, कारण या सणाला हळदी कुंकवाला विशेष महत्त्व दिले जाते आणि म्हणूनच मकर संक्रांतीचा वर्षातील पहिलाच सण जो आहे तो अतिशय महत्त्वाचा मानला जातो।
रथसप्तमीपर्यंत मकर संक्रांतीचा सण चालतो. म्हणजेच रथसप्तमीपर्यंत स्त्रिया ज्या आहेत त्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम करत असतात. हळदी कुंकवाचा कार्यक्रम जो आहे तर तो घरोघरी केला जातो आणि म्हणूनच महिलांसाठी मकर संक्रांतीचा सण हा खूपच महत्त्वाचा असतो. आणि त्यामध्ये सर्व स्त्रियांना प्रश्न पडलेला असतो की यावर्षी संक्रांत कशावर आलेली आहे, कोणत्या रंगावर आलेली आहे. कारण दरवर्षी संक्रांत ज्या रंगावर आलेली असते तो रंग त्यावर्षी वर्ज्य केला जातो. तसंच संक्रांतीने कोणकोणत्या वस्तू परिधान केलेल्या आहेत, कारण संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या असतात त्या आपल्याला वर्ज्य करायच्या असतात. तर पहा, सूर्याचे मकर संक्रमण बालवर्णावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतली आहे. केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने ती कुमारिका आहे. स्थिती जी आहे तर ती बसलेली आहे. वासाकरता जाईचे फूल हातात घेतलेले आहे. पायस भक्षण करत आहे. जातीने सर्प आहे. भूषणार्थ मोती धारण केलेला आहे. वारनाव नक्षत्र नाव मंदाकिनी असून सामुदायिक मुहूर्त 30 आहे. ती पूर्वेकडून पश्चिमेत जात आहे आणि वायव्य दिशेस पाहत आहे. तसंच आपल्या हिंदू परंपरेमध्ये संक्रांती देवीने ज्या रंगाचं वस्त्र परिधान केलं आहे तर तो रंग आपल्याला वर्ज्य करायचा असतो. दरवर्षी संक्रांती देवी ही वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र परिधान करत असते आणि ही पद्धत अगदी पूर्वीपासून चालत आलेली आहे. आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे यावर्षी म्हणजेच 2026मध्ये मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहे. त्यामुळे यावर्षी संक्रांतीला आपल्याला पिवळ्या रंगाची साडी ही चुकूनही नेसायची नाही. पिवळ्या रंगाची साडी किंवा एखाद्या साडीवरती पिवळ्या रंगाचा जो ब्लाऊज असेल तर तो सुद्धा आपल्याला अजिबात घालायचा नाही. फक्त या मकर संक्रांतीच्या सणापुरताच आपल्याला संक्रांती देवीने ज्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं असतं तर त्या रंगाचे कपडे किंवा त्या रंगाची साडी आपल्याला घालायची नसते. आता बऱ्याच महिलांना असा प्रश्न पडतो की पिवळ्या रंगाचं वस्त्र फक्त परिधान करायचं नाही की इतर गोष्टीसुद्धा आपल्याला टाळायच्या आहेत. तर पहा, फक्त पिवळ्या रंगाचं वस्त्र जे आहे तर ते परिधान करायचं नाही. तुम्ही इतर कोणत्याही शुभ रंगाचं वस्त्र जे आहे ते निवडू शकता. मग आता पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही, मग इतर पिवळ्या गोष्टी तुम्हाला वापरता येतील की नाही, तर नक्कीच तुम्ही इतर पिवळ्या रंगाच्या वस्तू ज्या आहेत त्या वापरू शकता. जसं की हळदी कुंकू करताना तुम्ही हळद जी आहे तर ती वापरू शकता. सोन्याचे दागिने असतील तर त्यासुद्धा आपण घालू शकतो. फक्त पिवळे वस्त्र जे आहे ते आपल्याला या संक्रांतीच्या दिवशी परिधान करायचे नाही. त्याचबरोबर या संक्रांतीला तुम्हाला तुमच्या मुलीला किंवा नवीन लग्न झालेल्या सुनेलासुद्धा तुम्हाला वाणवसा देताना मकर संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी ही चुकूनही द्यायची नाही. किंवा घरामध्ये लहान मुलं असतील तर त्यांनासुद्धा तुम्हाला पिवळ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते घालायचे नाहीत. तर पहा, आपल्या हिंदू धर्मामध्ये पिवळा रंग हा खूप शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो. या पिवळ्या रंगाला पितांबर असं सुद्धा म्हटलं जातं. पण आपल्याला यावर्षी 2026मध्ये मकर संक्रांतीच्या दिवसापुरतंच पिवळा रंग जो आहे तो पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. आता आपण पाहूया की यंदा संक्रांतीला कोणते 5 शुभ रंग जे आहेत तर ते आपल्याला घालता येतील किंवा नेसता येतील. यामधील पहिला रंग म्हणजे काळा रंग. पहा, आपण प्रत्येक सणाला धार्मिक कार्यामध्ये काळा रंग हा वर्ज्य करत असतो. म्हणजेच काळा रंग जो आहे तो शुभ मानला जात नाही कोणत्याही शुभ कार्यासाठी. पण मग आता या रंगाचे कपडे आपण मकर संक्रांतीचा एकमेव सण आहे, या सणाला आपण हे कपडे आवर्जून परिधान करतो. बाकीच्या रंगासारखेच या रंगाचे सुद्धा धार्मिक महत्त्व आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये तो नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो, दृष्ट लागू नये म्हणून तो वापरतात. आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये काळा रंग हा शनिदेवांचं प्रतीक किंवा शनिदेवांचा रंग म्हणून देखील ओळखला जातो. हा सण देखील शनिदेवांना समर्पित आहे. त्यामुळे जर तुमच्याकडे या रंगाचे वस्त्र असेल, साडी असेल, म्हणजेच काळ्या रंगाचे कपडे असतील तर नक्कीच आवर्जून तुम्ही ते परिधान करू शकता. यानंतरचा पुढचा रंग म्हणजे लाल रंग. पहा, आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये लाल रंग हा देखील खूप शुभ मानला जातो. लाल रंग हा सर्वात आकर्षक मानला जातो. देवी लक्ष्मीला देखील हा लाल रंग अत्यंत प्रिय आहे. लाल रंग हा शक्ती आणि तेजाचे प्रतीक मानला जातो.
लाल रंग शौर्य, संघर्ष, उत्तेजन, आवेग, उत्साह, शुभेच्छा, साहस आणि नवीन जीवनाशी संबंधित मानला जातो. आणि म्हणूनच आपण कोणतीही पूजा करत असताना किंवा पूजा मांडत असताना त्या पाटावर किंवा चौरंगावरती लाल रंगाचं वस्त्र हे अंथरत असतो. कारण लाल रंग हा सर्व देवांना तसंच देवी लक्ष्मीला देखील प्रिय आहे. त्याचबरोबर आपल्या सौभाग्यातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंकू. कुंकू हे सुद्धा लाल रंगाचं असतं आणि हे सौभाग्याचं प्रतीक म्हणून तुम्ही या संक्रांतीला लाल रंगाची साडी नेसू शकता. यानंतरचा पुढचा रंग म्हणजे हिरवा रंग. हिरवा रंगसुद्धा अखंड सौभाग्याचे प्रतीक मानला जातो. कारण बघा, नवीन नवरीसुद्धा लग्नामध्ये हिरव्या रंगाचा चुडा भरत असते आणि महिलासुद्धा लग्न झाल्यानंतर देखील हिरव्या रंगाच्या बांगड्या हातामध्ये आवर्जून घालत असतात, कारण त्यामुळे आपल्या पतीचं आयुष्य वाढत असतं. हिंदू धर्मशास्त्रानुसार हिरवा रंग हा निसर्गाशी संबंधित आहे आणि त्यामुळे हिरव्या रंगाचे कपडे परिधान केल्याने आपल्याला एक वेगळीच ऊर्जा जी आहे ती मिळत असते, जी सकारात्मक असते. आपल्या शास्त्रामध्ये सुद्धा हिरव्या रंगाला खूप जास्त महत्त्व दिलं आहे. ताणतणावाच्या प्रसंगी हिरव्यागार झाडाकडे किंवा हिरव्यागार गवताकडे काही वेळ आपण पाहिलं तर आपल्याला मनसोक्त मन जे आहे ते आपलं शांत होतं आणि आपल्या डोळ्यांना शीतलता प्राप्त होते. त्यामुळे हिरव्या रंगाचं देखील खूप जास्त महत्त्व आहे. त्याचबरोबर आपण ओटी भरताना सुद्धा हिरव्या रंगाचं ब्लाऊज पीस किंवा हिरव्या रंगाची साडी जी आहे तर ती घेत असतो, कारण देवीला लाल रंगासोबतच हिरवा रंग हा देखील अतिशय प्रिय आहे. आणि म्हणूनच तुमच्याकडे जर हिरव्या रंगाची साडी असेल तर अवश्य ती तुम्हाला परिधान करायची आहे. यानंतर पुढचा रंग जो आहे तो म्हणजे केशरी रंग, ज्याला भगवा रंग असं देखील म्हटलं जातं. मकर संक्रांतीचा सण हा सूर्यदेवाशी संबंधित आहे आणि जेव्हा सूर्योदय होतो किंवा सूर्यास्त होतो तर त्याचा रंग हा देखील केशरी होत असतो, म्हणजेच भगवा होत असतो. केशरी रंग हा त्याग, ज्ञान, शुद्धता आणि सेवेचं प्रतीक मानला जातो. रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथाचे ध्वज देखील केशरी रंगाचेच होते, कारण केसरी रंग हा शौर्य, बलिदान आणि वीरता याचे प्रतीक मानला जातो. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केशरी रंग किंवा ज्याला आपण भगवा रंग म्हणतो हा दैवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो आणि या रंगातून एक सकारात्मक ऊर्जा ही देखील प्रवाहित होत असते. त्यामुळे जर तुमच्याकडे केशरी किंवा भगव्या रंगाची साडी असेल तर ती देखील तुम्ही संक्रांतीच्या दिवशी परिधान करू शकता. यानंतर सर्व स्त्रियांचा आवडता रंग म्हणजे गुलाबी रंग. गुलाबी रंग हा प्रत्येक स्त्रीला आवडतो. गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग मानला जातो. तसेच हा रंग आनंदाचे सुद्धा प्रतीक आहे. गुलाबी रंग हा नेहमी स्त्रियांना आकर्षित करत असतो आणि हा रंग परिधान केल्याने आपलं मन देखील खूप प्रसन्न होत असतं. एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा किंवा एनर्जी या रंगातून आपल्याला मिळत असते. या रंगामुळे सुख, समाधान येतं आणि मन देखील शांत राहतं. म्हणून जर तुमच्याकडे गुलाबी रंगाची साडी जर असेल तर ती सुद्धा तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी परिधान करू शकता. तर हे काही साड्यांचे शुभ रंग आहेत. या रंगाच्या साड्या तुम्ही मकर संक्रांतीला नेसायच्या आहेत. या व्यतिरिक्त तुम्ही निळ्या रंगाची, पर्पल किंवा सिल्वर रंगाची, ब्राऊन कलरची किंवा इतर रंगाच्या साड्या ज्या तुमच्याकडे असतील तर त्या देखील तुम्ही परिधान करू शकता. फक्त तुम्हाला चुकूनही पिवळ्या रंगाची साडी किंवा कपडे जे आहेत तर ते मकर संक्रांतीच्या दिवशी परिधान करायचे नाहीत. तसंच मकर संक्रांतीला साड्यांसोबतच बांगड्या भरण्याची सुद्धा पद्धत असते. बघा, पूर्वीपासूनच आपली आजी, आपली आई जी आहे ती मकर संक्रांतीच्या दिवशी किंवा आदल्या दिवशी, भोगीच्या दिवशी, हरतालिकेच्या दिवशी किंवा नागपंचमीच्या सणाला बांगड्या ज्या आहेत तर त्या आवर्जून भरायच्या, कारण त्या बांगड्या भरण्यामागे सुद्धा काही धार्मिक महत्त्व जे आहे तर ते सांगितलं जातं. आणि म्हणूनच आपण मकर संक्रांतीला बांगड्या भरण्यासाठी जातो किंवा बांगड्या देखील विकत घरी आणून त्या आपल्या हातामध्ये घालत असतो. आणि म्हणूनच आपल्याला या मकर संक्रांतीला बांगड्या भरताना सुद्धा काही नियमांचे पालन जे आहे तर ते आवर्जून करायचं आहे. बांगड्या ज्या आहेत तर त्या 16 शृंगारांमध्ये समाविष्ट आहेत. यांचा 16 शृंगारामध्ये समावेश होत असतो. त्यामुळे
हिंदू धर्मामध्ये बांगड्यांना सुद्धा खूप मोठं महत्त्व आहे आणि मकर संक्रांतीचा सण म्हटलं की सर्व स्त्रिया छान तयार होतात, साड्या नेसतात आणि वंसायला जातात, हळदी कुंकू देखील करत असतात, तिळगुळ देतात. त्यामुळे आपल्या हातामध्ये काचेच्या 2-2 का होईना हिरव्या रंगाच्या बांगड्या ज्या आहेत तर त्या असायलाच हव्यात. बऱ्याच वेळा आपण साडीवर मॅचिंग अशा बांगड्या घालत असतो, परंतु तुम्ही साडी कोणत्याही रंगाची नेसलेली असेल त्यावर तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या ज्या आहेत त्या घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. कारण हिरवा रंग हा शुभ, सौभाग्य, प्राप्तीचा प्रतीक मानला जातो. हिरवा रंग जो आहे तो बांगड्यांचा, तो आपल्या पतीचं आयुष्य वाढवत असतो, म्हणजेच त्यांच्या सौभाग्यामध्ये वृद्धी होते, वाढ होते. म्हणूनच आपण हिरव्या रंगाच्या 2-2 बांगड्या हातामध्ये आपल्याला घालायच्या आहेत. हा महत्त्वाचा नियम जर आपण पाळला तर बांगड्या घालताना एका हातामध्ये 6 घातल्या तर दुसऱ्या हातामध्ये 7 अशा बांगड्या आपल्याला घालायच्या आहेत. हे बांगड्या घालण्याचे नियम आहेत. म्हणजेच एका हातामध्ये आपल्याला एकापेक्षा जास्त बांगडी जी आहे ती घालायची असते. जर आपण कासाराकडे बांगड्या भरायला गेलो तर तेव्हासुद्धा कासार आपल्याला एका हातामध्ये जास्तीची बांगडी घालत असतो आणि म्हणूनच जर तुम्ही मकर संक्रांतीला कासाराकडे बांगड्या भरण्यासाठी गेलात तर तिथे तुम्हाला एक बांगडी एका हातामध्ये जास्त घालायची आहे. परंतु जर तुम्ही घरीच आणून ह्या बांगड्या घालणार असाल तरी देखील तुम्हाला एका हातापेक्षा दुसऱ्या हातामध्ये एक बांगडी जास्तीची घालायची आहे. तुम्ही बांगड्या घालताना कितीही संख्यामध्ये बांगड्या घालू शकता. बघा, फक्त एक बांगडी एका हातामध्ये घालणार असाल तर दुसऱ्या हातामध्ये तुम्हाला 2 बांगड्या घालायच्या आहेत. हा नियम तुम्हाला आवर्जून पाळायचा आहे. तसंच बांगड्या घालताना शक्यतोवर मेटलच्या किंवा प्लास्टिकच्या बांगड्या चुकून देखील वापरू नका. त्याचबरोबर टिचलेल्या बांगड्या ज्या असतात त्यासुद्धा हातामध्ये घालू नयेत. जर टिचलेल्या बांगड्या असतील तर त्या तुम्हाला हातातून काढून टाकायच्या आहेत. त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी चुकूनही पांढऱ्या रंगाच्या बांगड्या ह्या देखील घालायच्या नाहीत. त्याचबरोबर या मकर संक्रांतीला कोणत्या गोष्टी आवर्जून कराव्यात तर पहा, मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नदीवरती जाऊन स्नान करणं, सूर्यदेवाला जल अर्पण करणं, तिळगुळ दान करणं, ब्लँकेट, तूप, उडदाची डाळ असेल तर हे दान करणं देखील खूप शुभ मानलं जातं. या दिवशी सूर्यदेवांची पूजा करावी, मंत्र उपचार करणे देखील खूप महत्त्वाचे मानले जाते. तसेच या दिवशी तिळगुळाचे लाडू, खिचडी ही आवर्जून खावी. त्याचबरोबर पतंग उडवणे, तसंच सुगड भरणे, या काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत तर त्या या दिवशी केल्या जातात. आता या दिवशी अशा कोणत्या गोष्टी ज्या आहेत ज्या चुकूनही करायच्या नाहीत तर पहा, या दिवशी तेलाचं दान करणं अशुभ मानलं जातं. जर आपण या दिवशी तेल दान केलं तर आपल्याला आजारपण, नकारात्मकता जी आहे ती आपल्या आयुष्यात येते, आपल्या घरामध्ये येते. म्हणूनच या दिवशी तेल जे आहे तर ते चुकूनही दान करू नये. त्याचबरोबर चाकू, कात्री यासारख्या धारदार वस्तू ज्या असतात तर त्यांचं देखील दान करू नये. कांदा, लसूण, मांसाहार, मद्यपानाचे सेवन देखील या दिवशी आवर्जून टाळावे. त्याचबरोबर इतरांचा अपमान करणे किंवा वाईट शब्द वापरणे हे देखील या दिवशी टाळावे. कारण मकर संक्रांतीचा हा सण नात्यामध्ये गोडवा निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो. म्हणूनच आपण एकमेकांच्या हातामध्ये तिळगुळ देत असतो. म्हणूनच या दिवशी गोड गोड बोलावं, सर्वांशी प्रेमाने वागावं. घर म्हटलं की भांडण तंटा होणारच, पण काही विशिष्ट तिथींना हे जे काही नियम आहेत ते आपण पाळलेच पाहिजे. याचा परिणाम आपल्याला वर्षभर भोगावा लागतो. म्हणून या काही नियमांचं पालन जे आहे ते मकर संक्रांतीला आवर्जून करावं, कारण हा नवीन वर्षातील पहिला सण असतो. तर अतिशय महत्त्वाची माहिती जी आहे ती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.